गेलं आत कोणीतरी, गेलं आत कोणीतरी. यार असं काय करता यार, मी सुद्धा राहतो या घरात, मला सुद्धा समान हक्क आहे. स्कॉलर 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 बाहेर ये, बाहेर ये. अरे नसतं वापरलं तुझं उठणं बाबा. स्कॉलर यार बाहेर ये ना यार. काय अरे तू इथे? हो. मी इथे. आतमध्ये कोण आहे? पॅनिक होऊ नकोस, कळलं? साधं लॉजिक आहे. तू इथेस, मी इथे, दारावर जेंट्सची पार्टी आहे. तिसरं जेंट्स कोण आहे? कैवल्य. कैवल्य यार बाहेर ये. सकाळी कधीतरी आंघोळ करतो का तू? हा अरे मला सुद्धा अधिकार आहे स्वच्छ व्हायचा. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय प्रॉब्लेम आहे तुझा? अरे तू तू आतून बाहेर कसा आला? दिसला नाही. आता काय मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलंय का मी? हा अदृश्य आहे का? दिसतोय ना इथे तुझ्या समोर आहे. अरे मग आतमध्ये कोण? रेश्मा. अरे मी इथे नाही मग आतमध्ये कोण गेले? मला काय माहित. तू लक्ष ठेवता येत नाही का? आशू सॉरी. पॅनिक होऊ नका. लॉजिक साधा आहे. लॉजिक. आपण तिघं इथे आहोत. पार्टी जेंट्सची आहे म्हणजे आतमध्ये. मीनाल, मीनाल बाहेर ये. अरे सकाळी तासभर आंघोळ करत होती ती. तिचा शॅम्पू अर्धा संपवला. मी काय वापरायचं? मीनाल, मीनाल बाहेर ये. नाही येणार. इथे काय आहे? का ओरडताय? ते आतमध्ये आहे ना? हा हाय हाय. इथे काय करताय तुम्ही? वेलकम करताय का कोणाला? ना काय आहे? बाथरूमचा दरवाजा आहे. एअरपोर्ट लाऊंज आहे का? कोणाला वेलकम करताय? आपण सगळे लोक इथे आहोत तरी बाथरूमचा दरवाजा बंद आहे. मग आतमध्ये कोण? रेश्मा, राकेश भाऊजी आलेत का? आशू नाही त्यांना कामात काम काढायची सवय आहे ना म्हणून विचारलं. जस्ट जनरल. आशू पॅनिक होऊ नकोस. साधं लॉजिक आहे. दरवाजा जॅम असेल, कोणी ढकलून पाहिलाय का तो? मगासपासून मला असं वाटतंय की घरात कोणीतरी माझ्या मागे मागे चालतंय. कोणीतरी असल्याचा भास होतोय मला. कोणाची तरी चाहूल लागते. आपण 6 लोक सोडल्यास 7वं कोणीतरी या घरात आहे. कोण असेल? कोण असेल? चोर तर नसेल ना? हे बघा, पॅनिक होऊ नका, पॅनिक होऊ नका. अशा वेळी आपण पॅनिक होणं स्वाभाविक असतं, पण अशा वेळी पॅनिक होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मनावर ताबा मिळवला पाहिजे, श्वासावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. पॅनिक होता कामा नये, कळलं? स्कॉलर तू शांत हो. हा श्वास घे. हा जाशील नाही तर. आणि काय चोराला पाणी गरम करून देणार आहेस का? ठीक आहे. आणि रेश्मा माझा बनियन सोड. हाऊ एक्साइटिंग. इथे चोर आहे. मला त्याला भेटायचंय. प्लीज मागे हो. काय सेलिब्रिटी आहे का? 1 मिनिट. आता मी सांगतो ते ऐका. सगळ्या लेडीज मागे. ॲना, रेश्मा मागे. इथे कुठलाही घातपात होऊ शकतो. सगळ्या लेडीज मागे. जेंट्स पुढे. मिनल पुढे ये. हा बोला. काय मारायचं त्याला? 1 मिनिट. काय करतेस? थोडं लॉजिक लावत जा. अशा वेळी, यावेळी कायदा आपल्या हातात घेणं धोक्याचं आहे. ही बॅट आहे. ऐका ना, ते सगळं करू ना आपण, पण आधी ना मला त्याच्यासोबत सेल्फी काढायचा तर चोरासोबत. कसलं भारी ना. त्याच्या अशा मिशा अशा लॉंग लॉंग असतील आणि अशी डोळ्यावर अशी पट्टी असेल आणि हातात अशी रिव्हॉल्वर असेल. अशी शांत व्हा, शांत व्हा. सेल्फी काय काढायचा यार? यार काय टाइमपास लावलाय तुम्ही? सरका, साधा चोर येतो. नाही आशू, मी पोलिसांना फोन लावतो. पोलीस पोलीस नको, पोलीस नको, पोलीस नको, पोलीस नको, पोलीस नको. आपण एक काम करू ना, आपण स्वतः पकडू ना चोराला. हा आपण पकडणार आहेस? हो हो बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हा म्हणतोय ते बरोबर आहे.
चोर कुठल्याही क्षणी बाहेर येऊ शकतो. वी हॅव टू बी अलर्ट. अलर्ट अलर्ट. एक मिनिट मी प्लॅनिंग करतो. ओके, ऐका. काय? येस गॉट इट. काय 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 कड करा कड. तू तिकडे जा ना, तिकडे जा. इकडे असं ये. येस व्हेरी गुड. अशू, हात पकड ना माझा. हे ऐका ना, मी एक काम करते, दार फोडते, आत जाते, बॅटनी त्याचं डोकं फोडते, संपला ना विषय. एक मिनिट, म्हणजे तू तुझी अशी मनमानी करणार आहेस का? ओके, मग तुम्ही पकडा चोराला, मी नाही तुमच्यात. अरे आपण काय बार्बी खेळतो? एक काय मिनिट, चाललंय? बार्बी खेळण्याचा प्रश्न नाहीये इथे. साधं प्लॅनिंग असतं, त्यानुसार गोष्टी करायच्या असतात. नाहीतर पॅनिक सिच्युएशन मध्ये असं होतं सगळं. सिच्युएशन